एनियल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, कंत्राटी शिक्षक भरती, डीएड बीएड आणि अभियोग्यता धारक जे असतील, टीईटी पास असेल किंवा नसेल, या सर्व विद्यार्थ्यांकरिता जे कंत्राटी भरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू केली जात आहे आणि केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जी आर सुद्धा माहिती आहे. या संदर्भात वारंवार मी व्हिडिओ बनवत आहे, अपडेट देतो आहे. कोणत्या जिल्ह्याची जाहिरात आलेली आहे, कोणत्या जिल्ह्याचे अपडेट आलेलं आहे, कोणत्या जिल्ह्याची जाहिरात यायला वेळ आहे, या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आपल्या या चॅनलवरती देत आहोत. बाकी इतर जिल्ह्याची माहिती ऐकण्यापूर्वी आपण जर माझ्या या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम लिंक आहे त्या टेलिग्राम लिंकला सुद्धा जॉईन व्हा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स आहे ते अपडेट आपण आपले परिपत्रक असो किंवा अपडेट्स असो हे कायमस्वरूपी आपल्या या चॅनलवरती सुद्धा मिळत जाईल. विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात जी आलेली आहे ही जाहिरात वर्धा जिल्ह्याची जाहिरात आलेली आहे. वर्धा जिल्ह्याची जाहिरात आलेली आहे. त्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक विभागामध्ये एक परिपत्रक लावलेलं आहे. ते परिपत्रक मी आपण या टेलिग्राम चॅनलला सुद्धा टाकलेलं आहे. त्या संदर्भात असं लिहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, की जी भरती आहे कंत्राटी शिक्षक भरती ही 1 तारखेपासून म्हणजे 1 ऑक्टोबर पासून तर 10 ऑक्टोबर पर्यंत याचा अर्ज देणे सुरू आहे, अर्ज भरणे सुरू आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की वर्धा जिल्ह्यातील जे विद्यार्थी आहेत, वर्धा जिल्ह्याच्या जवळ जे विद्यार्थी आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण आवर्जून याचा लाभ घ्यायचा आहे. आपण स्वतःहून या ठिकाणी विचारणा करायची आहे. मग आपल्याला जाहिरात कुठे मिळणार आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात तुम्हाला सांगू इच्छितो की वर्धा जिल्ह्यातील जे काही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आणि जे तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावामध्ये शिक्षक आहेत, शिक्षकानंतर शिक्षकांचे ग्रुप असतात. शिक्षकांच्या ग्रुपमध्ये संपूर्ण जिल्ह्याचे ग्रुप जे असतात त्या ग्रुपवर हे सर्व जे काही जाहिरात आहे आणि परिपत्रक सुद्धा येतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या शाळेतील म्हणजे ज्या गावात तुम्ही राहता त्या गावातील शाळेमध्ये जाऊन विचारणा करा त्या शिक्षकांना, सर तुमच्या ग्रुपला काही परिपत्रक आले का. ते जर नाही म्हणत असतील किंवा इतर इकडून तिकडून मागण्याचा प्रयत्न करा, पण एवढं नक्की की वर्धा जिल्ह्याची जाहिरात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर धुळे जिल्ह्याची जी जाहिरात आहे हे कालच प्रसिद्ध झालेली आहे आणि 3 तारीख त्याची शेवटची तारीख आहे. 3 तारीख ते 10 तारखेपर्यंत हे फॉर्म द्यायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, 10 ते 9 तारखे म्हणजे 9 ते 10 पर्यंत हे पत्र म्हणजे अर्ज त्या ठिकाणी द्यायचे आहे. हे कुठं अर्ज द्यायचे आहे, तर धुळे जिल्ह्यातील जे काही जिल्हाधिकारी आपला जिल्हा परिषद आहे, जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक विभाग जो आहे त्या प्राथमिक विभागामध्ये तुम्हाला हे अर्ज नेऊन द्यायचे आहेत. अर्जाचा नमुना बहुतेक सर्व जिल्हा परिषदेचा सारखाच आहे विद्यार्थी मित्रांनो, पण ते प्रिंटेड असल्यामुळे वर जिल्हा परिषदेचे जे काही नाव आहे प्राथमिक विभाग ते त्या ठिकाणी धुळे असेल तर धुळे असेल, वर्धा असेल तर वर्धा असेल. त्यामुळे त्याच जिल्ह्याचं पीडीएफ तुमच्याकडे आली तर ते पीडीएफ काढून तुम्हाला ते भरून नेऊन द्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याकरता ही जी कंत्राटी भरती आहे याचा वेतन आपल्याला माहिती आहे 15,000 रुपये वेतन शासन देणार आहे. 1 वर्षाचं नूतनीकरण यामध्ये करणार आहे. जेव्हापर्यंत नवीन पदभरती होत नाही तेव्हापर्यंत आपण त्या ठिकाणी कायम राहणार आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. धुळे जिल्ह्याच्या संदर्भात सांगू इच्छितो की त्या परिपत्रकात असं लिहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, की टेट धारक विद्यार्थ्यांना पहिले चान्स देणार आहेत, ते संधी देणार आहेत. ज्यांच्याकडे यावेळीची जी अभियोग्यता पास आहेत ते दुसरी अभियोग्यता ते 5 जे असतील त्या विद्यार्थ्यांना किंवा त्याच्या गुणवत्तेनुसार त्या विद्यार्थ्यांना 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या व 20 व 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या या शाळांमध्ये या विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे. धुळे आणि वर्धा जिल्ह्याची जाहिरात लास्ट डेट आहे 9 तारीख आणि वर्धा जिल्ह्याची आहे 10 तारीख, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि याच अपडेट करिता आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.